नमस्कार. विचार शृंखला. प्रार्थना. प्रार्थनेची परंपरा अतिप्राचीन आहे. जेव्हा माणसाच्या मनात देवकल्पना उदयाला आली तेव्हा प्रार्थनेचा उगम झाला. प्रार्थना म्हणजे एकाग्र मनाने देवाशी साधलेला संवाद. या संवादात आपल्याला देव भेटतो. प्रार्थना म्हणजे हृदयात संस्कारांचं बीज पेरणं. प्रार्थना हा आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक व्हायला हवा. भगवंताची कृपा हे आपलं खरं बळ आहे. शरणागतासी शरण्यो मीची ऐकू हे भगवंतांनी आपल्याला दिलेलं आश्वासन आहे. प्रार्थनेतून आपल्या मनाची शक्ती वाढते. प्रार्थना म्हणजे भगवंताला मनोभावे केलेली प्रेमपूर्वक विनंती, आर्जव भाकलेली करुणा. आपल्या प्रार्थनेत आर्तता आणि उत्कटता पाहिजे. प्रार्थना म्हणजे विश्वशांतीचं गीत. प्रार्थना म्हणजे विश्वमांगल्याचा मूलमंत्र. आजच्या भौतिक विज्ञानाच्या काळात, सुखासीनतेच्या काळात श्रद्धा, निष्ठा, नीती यासारखी शाश्वत मूल्य नाहीशी होत आहेत. जीवनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. पैसा हे जीवनाचं सर्वस्व होऊन गेलं आहे. मनं सैरभैर झाली आहेत. माणुसकी ओहोटीला लागली आहे. आत्मकेंद्रीवृत्ती वाढली आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार बोकाळला आहे. घराघरातला संवाद संपून गेला आहे. घरं मुकी झाली आहेत. सततच्या ताणामुळे मन थकून गेलं आहे. आपली कुटुंबप्रधान संस्कृती धोक्यात आली आहे. विज्ञानाने माणसाला सुखाची साधनं दिली पण सुख नाही दिलं. अशा प्रतिकूल परिस्थितीत विविध प्रकारचे ताण कमी करण्यासाठी, नकारात होकार भरण्यासाठी, मनाची शक्ती वाढवण्यासाठी प्रार्थना हा रामबाण उपाय आहे. प्रार्थनेतून मनाची प्रसन्नता वाढते. मन उत्साही आणि संयमी राहतं. प्रार्थनेमुळे मनातले वाईट, दुष्ट विचार नाहीसे होतात. प्रार्थना हे सत्याकडे जाण्याचं एक उत्तम परिणामकारक साधन आहे. प्रेमपूर्वक प्रार्थनेतून भगवंताशी जवळीक साधता येते. त्याच्याशी नातं जोडलं जातं. मनातले अष्टसात्विक भाव जागे होतात. प्रार्थनेतल्या शब्दांना भगवंताचं अधिष्ठान असतं. प्रार्थनेमुळे माणसाचं नैतिक, आत्मिक बळ वाढतं. मन स्थिर होतं. ते एकाग्र होतं. असं म्हणतात, ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. आपलं मन हे सगळ्या प्रकारच्या सुखाचं साधन आहे. त्यामुळे मन स्वस्थ आणि शांत हवं. मनोजयाला अत्यंतिक महत्त्व आहे. ज्ञानदेवांनी अस्थिर मनाचं फार सुंदर आणि नेमकं वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात, हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे, जे बुद्धीने सळी. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. खरंच समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाचं ब्युटी पार्लर आहे. शांती ब्रह्म एकनाथ म्हणतात, मनोनिग्रह करिता देख, मन खवळे अधिकाधिक. मनोनेमी सज्ञान लोक, शिणले साधक साधनी. वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल अवचटे. समुद्र घोटवेल घोटे, मन आत्मनिष्ठे तरी न ये. कवयित्री बहिणाबाई चौधरी चंचल मनाचा शोध घेता घेता अखेर देवालाच प्रश्न विचारते, देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपानं पडलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण,
आपल्याला हा अभंग चांगला परिचित आहे. हा अभंग म्हणजे विठुरायाशी साधलेला संवाद आहे. मन नित्य प्रसन्न राहावं म्हणून केलेली प्रार्थना आहे. तुकोबा असं म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु मन शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपा आपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन तुका म्हणे दुसरे. तुकोबांच्या या अभंगात प्रार्थनेची आपल्याला बैठक मिळते. आपलं मन नित्य प्रसन्न राहतं. तुकोबा म्हणतात, मन हे सगळ्या सुखाचं आणि सिद्धीचं मूळ कारण आहे. मोक्ष सुख समाधान या सगळ्या गोष्टी आपल्याला मनापासून मिळतात. आपल्या सगळ्या संकल्पांची माऊली मन आहे. खरंच मनासारखं दुसरं दैवत नाही. त्यामुळे आपल्या संतांनी मनाच्या स्थिरतेला अत्यंत महत्त्व दिलं. मन नित्य आपल्या ताब्यात हवं. मनाची आपणच मशागत करायला हवी. मनाला विचारांचा चाबूक आणि विवेकाचा लगाम घालता यायला पाहिजे. मन स्थिर राहण्यासाठी आपणच आपल्या मनाशी मैत्री करायला पाहिजे. प्रसंगी आपल्या मनाशी आपल्याला वैरही करता यायला पाहिजे. मनाला सतत काहीतरी व्यवधान पाहिजे. मनाने आपल्याला वश करून घेतलं पाहिजे. त्यासाठी मनाला नामस्मरणात गुंतवा. संतांचे ग्रंथ वाचून त्यातल्या विचारांची आपण नाळ जोडली पाहिजे. तुकोबा आपल्याला असं म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. कोण तुम्हाविण मनाचा चालक. खरंच आपणच आपल्या मनाला चुचकारायला पाहिजे. हे चुचकारल्यामुळे मनात जे विचार असतील ते स्थिर होतील आणि आपल्या हातून घडणारी कृती ही देवत्वापर्यंत जाऊन पोचेल. माझ्या लाडक्या बंधू भगिनींनो, नमस्कार. गेले 31 दिवस म्हणजे श्रावण महिनाभर आपण विचार शृंखलेची मनापासून वाट पाहिलीत आणि श्रवणभक्ती केलीत. तुमच्यासारखे रसिक मनाचे श्रोते लाभल्यामुळे मलाही ऊर्जा मिळाली. माझा उत्साह वाढला. तुमच्यामुळे माझं हे श्रावण व्रत पूर्ण झालं. वक्ता वक्ताची नोहे श्रोते निविण. श्रोते हो, तुमच्याबद्दलचा प्रेमभाव, आदरभाव, कृतज्ञताभाव नम्रपणे व्यक्त करते आणि वाणीला विश्रांती देते. अखेरीस सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.